नाशिक हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल। संशयित आरोपींमध्ये काँग्रेस, ठाकरे गटासह शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाही समावेश। दोन ते 3 दिवसांपासून माथी भडकवण्याचा प्रयत्न। नाशिक पोलीस आयुक्तांची हिंसाचाराबाबत माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। घटनेवेळी काठे गल्लीत 96 दुचाकी कुठून आल्या, प्रश्न अनुत्तरित। राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची। नव्या शैक्षणिक धोरणावर शिक्कामोर्तब। मात्र पहिलीपासून हिंदी शिकवण्यास मवियाचा विरोध। हिंदी राष्ट्रभाषा नाही, पहिलीपासून हिंदी सक्तीला राज ठाकरेंचा विरोध। सरकारचे हिंदीकरणाचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नसल्याचा इशारा। घाटकोपरमध्ये मांसाहार करण्यावरून मराठी कुटुंबांना अपमानकारक वागणूक दिल्याचा आरोप। कालच्या राड्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांची पुन्हा सोसायटीत धाव। सर्वांनी मिळून धनंजय मुंडेंसाठी प्रार्थना करा। नामदेव शास्त्रींकडून पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची पाठराखण। मुंडेंचा राजीनामा झाला त्यामुळे चांगली वाणी बंद पडल्याचाही दावा। नव्या वक्फ कायद्यातील 2 तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती। 7 दिवसात उत्तर देण्याचे केंद्र सरकारला आदेश। तर संपूर्ण वक्फ सुधारणा कायद्याला स्थगिती नसल्याचंही कोर्टाकडून स्पष्ट। धनंजय मुंडेंनी सार्वजनिक कार्यक्रमात जाणं पुन्हा टाळलं। हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक कारण देत पिंपळनेरला जाणार नसल्याचं ट्विट। सुरेश धसांसोबत होता एकत्रित कार्यक्रम। उपमुख्यमंत्री अजित पवार पुतण्या रोहित पवारांच्या मतदारसंघात। अजित पवारांच्या दौऱ्याआधी रोहित पवारांच्या समर्थकांकडून अजितदादांसाठी बॅनरबाजी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उच्च न्यायालयाची नोटीस। विधानसभेला निवडणूक आयोगानं नियमांची पायमल्ली केली। काँग्रेस पराभूत उमेदवार प्रफुल्ल गुडधेंची याचिका। उत्तर सादर करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांना निर्देश। काँग्रेस नेते संग्राम थोपटे काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत। लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची सूत्रांची माहिती। फडणवीसांची चाकरी करा अन्यथा सरकारमधून बाहेर पडा। अमित शहांनी एकनाथ शिंदेंना तंबी दिल्याचा राऊतांचा दावा। तर खोटं बोलण्याची लिमिट असते, संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर। बुलढाण्यातील केस गळती प्रकरणाला गंभीर वळण। शेगावात केस गळतीनंतर आता नख गळती होत असल्याचा स्थानिकांचा दावा। आरोग्य आणि जिल्हा प्रशासनानं रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।